कंटिन्यू. फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे कॅपिलरी ट्यूब आणि कॅपिलॅरिटी. कोणता टॉपिक बोललो मी? कॅपिलरी ट्यूब आणि कॅपिलॅरिटी. जर तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये गेले असणार, मला तर वाटते 2 वर्षापासून तुम्ही गेले नाहीये, पण 10th गिन्थ मध्ये कॅपिलरी ट्यूब बघितला का तुम्ही? एक अशी स्ट्रॉ सारखी नळी असते, बघितलाय? जर सपोज इथं एखादा या बरोबर यामधलं काही लिक्विड मला इकडे एखादं भांड आहे त्याच्यामध्ये जर पुटअप करायचं आहे बरोबर, तर आपण ते कॅपिलरी ट्यूब माउथ मध्ये पकडतो, ऍब्झॉर्ब करतो आणि इकडे फिलिंग करतो. असं कधी केलंय का प्रॅक्टिकल? ओके. स्ट्रॉ कधी यूज केला आहे? ओके. नारळ गिरड पाणी पिताना स्ट्रॉ यूज केला आहे? अरे केला आहे का नाही केला आहे? दॅट इज द कॅपिलरी ट्यूब. तो एक काय झाला आपला कॅपिलरी ट्यूब. तशा टाईपचा कॅपिलरी ट्यूब असतो. केमिस्ट्री लॅब मध्ये विदाउट कॅपिलरी ट्यूब प्रॅक्टिकल्स होत नाही. समजत आहे का मी काय बोललो होतो? मग कॅपिलरी ट्यूबची डेफिनेशन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? असा ट्यूब ज्या ट्यूबची डायमीटर, ज्या ट्यूबची काय डायमीटर एकदम छोटी असते, ज्या ट्यूबची डायमीटर काय असते एकदम छोटी असते. स्ट्रॉची डायमीटर छोटी असते का खूप मोठी असते? छोटी असते डायमीटर बरोबर. ह्या अशी असते डायमीटर नाही ना? ओके. मग अ ट्यूब विच हॅज अ व्हेरी स्मॉल डायमीटर. बोला. स्मॉल डायमीटरलाच आपण इन अवर टेक्निकल लँग्वेज बोर म्हणतो. BORE. काय? BORE. A tube which has a very small diameter, a tube which has very small diameter and it can be open at both end, and it can be open at, it's called as capillary tube. It's called as कशाला म्हणतो capillary tube? A tube which has a very small diameter. बोला. and open at both end. It's called capillary tube. Clear? कशाला म्हणतो capillary tube? A tube which has very small diameter and open at both end. It's called as capillary. आता आहे कॅपिलॅरिटी. नेक्स्ट टॉपिक कोणता आपला? आता कॅपिलॅरिटी म्हणजे काय होते लक्ष द्या. एक आपलं वेसल आहे, यामध्ये लिक्विड आहे. यामध्ये काय आहे? लिक्विड. जर मी यामध्ये कॅपिलरी ट्यूब जर प्लेस केला, काय प्लेस केला? कॅपिलरी ट्यूब. जर तुम्ही घरी एक पाईप घेतला बरोबर आणि पाण्याचा ड्रम सगळ्यांना माहितच आहे ना, पाण्याचा ड्रम आणि हा पाईप घेतला तुम्ही, प्लास्टिक पाईप. तुम्ही जेव्हा त्या ड्रम मध्ये हा प्लास्टिकचा पाईप टाकाल, त्या प्लास्टिकच्या पाईपच्या आत लिक्विड राईज होणार. लिक्विड काय होणार? राईज. आणि जेव्हा तुम्ही हा पाईप बाहेर काढाल तेव्हा त्या पाईपच्या आत लिक्विड काय होणार? फॉल होणार. अरे हो का नाही? काय सांगितलं मी? लक्षात आलं का? हा आपला ड्रम आहे, हा आपला प्लास्टिकचा काय आहे? पाईप आहे. हा प्लास्टिकचा पाईप जेव्हा मी डीप करणार तर यामध्ये लिक्विड काय होत जाईल? राईज होत जाणार. लिक्विड काय होत जाणार? राईज. आणि जेव्हा मी या पाईपला बाहेर काढणार तेव्हा लिक्विड काय होत जाणार? फॉल होत जाणार. मग कॅपिलॅरिटी म्हणजे काय होते? द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. काय? द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. एक तर राईज होणार किंवा फॉल होणार. कशाच्या आत? कॅपिलरी ट्यूबच्या आत. काय बोललो? डबल सांगा. द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. वन्स अगेन. आणखी एकदा. द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब when it can be dipped
when it can be into the liquid, when it can be deep into the कॅपिलरी ट्यूबच्या आत, कोणाच्या आत, लिक्विड लेवल एकतर काय होणार, राईज किंवा केव्हा, पण जेव्हा आपण कॅपिलरी ट्यूब काय करू, डीप करू. कशामध्ये डीप करू, लिक्विड मध्ये. त्यालाच म्हणतो आपण कॅपिलॅरिटी. काय म्हणतो. मग आज मी तुम्हाला फर्स्ट काय शिकवलं, कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब म्हणजे a tube which has very small diameter and it can be open at, it's called as capillary tube. Capillarity, the rise or fall of liquid inside the capillary tube when it can be dipped into the liquid, when it can be clear. Write down. आधी क्वेश्चन लिहा. What is mean by capillary tube? What is mean by capillary tube? लिहा. A tube which has a very small diameter, a tube which has a very small diameter, in bracket करा bore, B-O-R-E, a tube which has very small diameter, in bracket bore, केलं का in bracket bore, and open at both end, it's called as capillary tube. It's called as capillary tube. Next लिया, what is capillarity? What is काय लिहिलं बेटा, capillarity. लिहिलं what is capillarity, लिहा. The rise or fall of liquid, the rise or fall of liquid inside the capillary tube. The rise or fall of liquid inside the capillary tube when it can be deep into the liquid. When it can be deep into the liquid. It's called as capillarity. Next question. Explain the rise of liquid level. Explain the rise of liquid level inside the capillary tube. Explain the rise of liquid level inside the capillary tube. क्वेश्चन समजला का विद्यार्थी मित्रांनो. कॅपिलरी ट्यूबच्या आत काय बेटा,
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवायचं आहे का लिक्विड राइज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. लिक्विड काय होत आहे, राइज होत आहे इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. आता मला सांगा, इथं 4 पॉइंट आहे, ए बी सी डी. किती पॉइंट आहे, 4. कोणत्या पॉइंटवरचं प्रेशर वाढलं, कोणत्या पॉइंटवरचं प्रेशर वाढलं किंवा कोणत्या पॉइंटवरचं प्रेशर इन्क्रीज झालं तर कॅपिलरी ट्यूबच्या आत लिक्विड लेवल वाढणार. थोडा आयडिया लावा. बिलकुल नाही, एकदम परफेक्ट ऋषिकेश, व्हेरी गुड. या डी वरचं जर प्रेशर वाढलं, अरे बाबा जेव्हा हे लिक्विड अशी जाणार तेव्हा हे इनसाइड मध्ये अशी जाणार ना. समजत आहे का मी काय बोललो होतं? जेव्हा डी वरचं प्रेशर वाढणार कोणापेक्षा, या बी पेक्षा, तेव्हा हे लिक्विड लेवल कुठं जा, वर. समजलं का? म्हणजे ऍट द एंड तुम्हाला फक्त एवढं प्रूफ करून दाखवायचं आहे का डी पॉइंट वरचं प्रेशर हे बी पॉइंटच्या प्रेशर पेक्षा काय राहणार, जास्त. तुम्ही म्हणाल सर ए आणि सी चं का बरं काम नाही? अरे ए आणि सी तर ऍटमॉस्फेरिक मध्ये आहे ना. ए आणि सी कशामध्ये आहे, ऍटमॉस्फिअर. हे एअर आहे, याच्यावर प्रेशर द्याल काय, नाही ना. प्रेशर कुठे येणार आहे तुमचं, लिक्विड मध्ये. प्रेशर कुठे येणार, तर जेव्हा डी पॉइंट वरचं प्रेशर वाढणार तेव्हाच हा बी काय होणार, राईज होणार. तर तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं आहे प्रेशर ऍट पॉइंट डी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी. जेव्हा डी पॉइंट वरचं प्रेशर वाढणार बी पॉइंट पेक्षा तेव्हाच लिक्विड काय होणार, राईज. आता आपण स्टार्ट कसं करू बघा. खूप सिंपल टॉपिक आहे, फक्त बोर्डकडे लक्ष द्या म्हणजे झालं. फर्स्ट वन, कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब विच कॅन बी डीप इनटू द लिक्विड. काय कन्सिडर करू, which can be deep into the, therefore liquid level is rise, therefore liquid level is rise inside the capillary tube, inside the, and concave shape is formed. कोणता शेप दिसत आहे का, concave shape is as shown in figure. पहिला पॉइंट समजला, काय बोललो सांगा, कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब. वन्स अगेन, which can be deep into the liquid, which can be deep, therefore liquid is rises, liquid is inside the capillary tube. अरे तुम्हाला समजत आहे का, काय कन्सिडर केलं आपण, कॅपिलरी ट्यूब. कशामध्ये डीप केली, लिक्विड मध्ये. लिक्विड मध्ये डीप केल्याबरोबर, लिक्विड मध्ये डीप केल्याबरोबर लिक्विडच्या आत, सॉरी लिक्विडच्या आत म्हणतो, कॅपिलरी ट्यूबच्या आत लिक्विड लेवल काय झाली, राईज. द लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब इज राईज अँड कॉन्केव शेप इज फॉर्म. कोणता शेप फॉर्म झाला. त्यानंतर कन्सिडर 4 पॉइंट ए बी सी अँड डी. किती पॉइंट कन्सिडर केले, कोणते कोणते, ए बी सी अँड डी. लेट पहिला पॉइंट ए. आता पॉइंट ए बद्दल आपण लिहू शकतो, द पॉइंट ए अबोव द कॉन्केव शेप. बोला, अबोव द, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब, इनसाइड द, यस ऑर नो. पुढं पॉइंट बी. पॉइंट बी बद्दल काय लिहू शकतो आपण, द पॉइंट बी बिलो द concave shape, the point B inside the capillary tube, inside the, मग काय येणार, point C, the point C above the plane surface. हा लिक्विडचा कोणता सरफेस आहे, प्लेन. जिथं पाणी स्टोर केलेलं असते, जसं आता हे आपण जिथं ट्युशन घेऊन राहिलो, इथं वरचा टाका आहे, तिथे जे पाणी स्टोर केलं आहे तिथे प्लेन सरफेस असणार का कॉन्केव असणार. आणि प्लेन सरफेस मध्ये अबो आणि बिलो प्रेशर काय असते, सेम. पण जे पाणी वाहणार असते तिचा प्रेशर सेम असते का. पॉइंट सी बद्दल काय बोललो मी, द पॉइंट सी
above the plane surface. The point C above the inside the capillary tube का outside the capillary tube? Outside the capillary tube. मग येणार पॉइंट डी. पॉइंट डी का येणार? द पॉइंट डी बिलो द प्लेन सरफेस. पॉइंट डी आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. जे डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला तेच लिहायचं आहे. ए कोणाच्या अबोव आहे? ए अबोव द इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. बी बिलो द कॉन्केव शेप बिलो द inside the capillary tube. C above the plane surface. Above the outside the. D below the plane surface outside the capillary tube. Once again, A हे पाठ नाही करायचं आहे, हे डायग्राम मध्ये बघा. A above the concave shape inside the capillary tube. B below the concave shape inside the capillary tube. C above the plane surface. Above the outside the capillary tube. D outside the capillary tube. इथपर्यंत समजलं का? खूप कठीण थेरी आहे का? समजलं? पहिले लिहा. मग लिहा. Consider a capillary tube. Consider a capillary tube which can be deep into the liquid, therefore liquid level is rises. Therefore liquid level is rises inside the capillary tube and concave shape is formed as shown in figure. Concave shape is formed as shown in figure. Next point. Consider 4 points A, B, C and D. Consider 4 points A, B, C and D. त्या खाली लेट नंतर कॉमा द्या आणि त्या खाली पहिलं असं लिहा पॉइंट ए. लिहिलं पॉइंट ए. आता पॉइंट ए ची इन्फॉर्मेशन लिहा. काय लिहा पॉइंट ए? द पॉइंट ए लिहा. द पॉइंट ए अबोव द कॉन्केव शेप. थोडं लवकर. द पॉइंट ए अबोव द कॉन्केव शेप inside the capillary tube. The point A above the concave shape inside the capillary tube. त्यानंतर लिहा पॉइंट बी. आता पॉइंट बी लिहिता आलं पाहिजे. द पॉइंट बी बिलो द कॉन्केव सरफेस किंवा बिलो द कॉन्केव शेप inside the capillary tube. त्यानंतर लिहा पॉइंट सी. The point C above the plane surface
the point C above the plane surface outside the capillary tube. And last, point D. Point D, the point D below the plane surface outside the capillary tube. थोडं लवकर लवकर लिहा विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट लिहा. लेट हा असं लिहाल आता. लेट P base A, PA, PB, PC and PD. PA, PB, PC and PD. लिहिलं PA, PB, PC and PD be the pressure at points. Be the pressure at points A, B, C and D respectively. PA, PB, PC and PD be the pressure at points A, B, C and D respectively. आता महत्वाचा टॉपिक आहे. फॉर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. फॉर ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय लिहिलं मी आता. फॉर ऍटमॉस्फेरिक प्रेशर या साईडला लिहितो बघा. किंवा फॉर ऍटमॉस्फेरिक कंडिशन ए वरचं प्रेशर आणि सी वरचं प्रेशर काय राहणार आहे. सेम. व्हाय सेम. बिकॉज ए आणि सी दोन्ही पण ऍटमॉस्फिअर मध्ये लाईज करतो. यस ऑर नो. लिहा पटकन. फॉर ऍटमॉस्फेरिक कंडिशन PA इक्वल टू PC. ए वर आणि सी वरचं प्रेशर सेम बिकॉज बोथ आर लाईज इन द ऍटमॉस्फिअर. नेक्स्ट पॉइंट. द प्रेशर above and below the plane surface. The pressure above and below the plane surface of liquid are same. The pressure above and below the plane surface of liquid are काय सांगितलं मी. सेम. Therefore इकडे लक्ष द्या रे. काय बोललो आपण. डबल सांगा. प्रेशर अबोव अँड बिलो द प्लेन सरफेस. अबोव कोणता आहे सी. बिलो कोणता डी. तर पीसी इक्वल टू काय येणार पीडी. पीसी इक्वल टू मग पीए म्हणजे पीसी आणि पीसी म्हणजे पीडी. हेन्स मी पीए इक्वल टू काय लिहू शकतो पीडी. हे कसं आलं समजलं. ए आणि सी सेम आहे. सी आणि डी सेम आहे. तर मी ए आणि डी पण काय लिहिलं सेम. राईट डाऊन फास्ट. हे पीए इक्वल टू पीडी कसं आलं समजलं का सगळ्यांना. पीए पीसी आणि पीसी पीडी. पीसी पीसी सेम. तर पीए इक्वल टू काय होणार पीडी. पुढं ज्या प्रकारे सी आणि डी वरचं प्रेशर काय असते सेम त्याचं उलट. कॉन्केव शेप मध्ये ए चं जास्त असणार तर बी चं कमी. तुम्ही जर एखादी थम्सअपची जर बॉटल घेतली त्याला जर काय केलं शेक आणि ओपन केलं बरोबर तर प्रेशर अप मध्ये जास्त असते का डाऊन मध्ये. अप मध्ये. जे ऍटमॉस्फिअर मध्ये जाणार त्याचं प्रेशर जास्त असते ना. लिहा. द प्रेशर above the concave shape. The pressure above the concave shape is greater than below the concave shape. The pressure above the concave shape is greater than below the concave shape. See here. Therefore, above कोणता पॉइंट आहे रे ए. बिलो कोणता बी. तर काय होणार पी ए ग्रेटर दॅन पी बी.
पीए ग्रेटर दॅन, बट आपण ऑलरेडी फाइंड आउट केला आहे पीए म्हणजेच काय होते, पीडी. पीए म्हणजे तर पीए च्या ठिकाणी मी काय पुट करणार, पीडी. दस पीडी ग्रेटर दॅन पीबी. आधीच सांगितलं होतं मला हेच प्रूफ करायचं आहे. जेव्हा डी वरचं प्रेशर जास्त होणार तेव्हाच लिक्विड काय होणार, राईज. फिनिश टॉपिक. पुन्हा एकदा बघा, लिहायच्या आधी पुन्हा एकदा बघा, लिहू नका. आधी आपण कोणतं सेम घेतलं, पीए इक्वल टू काय घेतलं, पीसी, बिकॉज ऑफ ऍटमॉस्फिअर. मग काय घेतलं, पीसी इक्वल टू पीडी, बिकॉज ऑफ प्लेन सरफेस, बिकॉज ऑफ. मग पीए पीसी आणि पीसी पीडी, तर देअरफॉर आपण काय लिहिलं, पीए इक्वल टू पीडी. इज दॅट क्लिअर. त्यानंतर अबो मध्ये प्रेशर काय असते, जास्त ऍज कम्पेअर टू बिलो. पण कोणत्या शेप मध्ये, कॉन्केव. प्लेन मध्ये नाही. मग मी लिहिलं पीए ग्रेटर दॅन पीबी, पण पीए म्हणजेच काय होते, पीडी. सो पीडी ग्रेटर दॅन पीबी. क्लिअर. ओके, राईट डाऊन दिस. सर्व लिहून झाल्यानंतर एकदा फक्त डायलॉग लिहून घ्यायची. हेन्स प्रेशर ऍट पॉइंट डी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी फॉर रायझिंग द लिक्विड लेवल.